हाय, दिस इज मी आचल. आईकडून एक साडी नेसवून घेतली कारण मी रेडी होती एका सेल्फ शूटसाठी. पूर्वी लोक वर्षानुवर्षे घोर तपश्चर्या करायचे आणि देव त्यांना प्रसन्न होऊन वरदान द्यायचे. तसंच मीही गेल्या वर्षभरापासून माझ्या या मित्राची तपश्चर्या करत होते आणि आज अखेर तो मित्र प्रसन्न झाला शूटसाठी वेळ देऊन. आणि ही वेळ म्हणजे माझ्यासाठी एक वरदानच. ही साडी, हा लूक मी खास रिझर्व करून ठेवला होता फक्त शूटसाठी. मनात नेहमी वाटायचं एकदा तरी या लूकमध्ये स्वतःला पाहायचंय. म्हणूनच इतके दिवस ही साडी मी घातलीच नव्हती. आज मात्र जे इमॅजिनेशन माझ्या डोक्यात होतं ते प्रत्यक्षात उतरलंय आणि खरंच आजचा शूट माझ्या ड्रीम लूकला मिळालेली खरी ओळख होती. त्यामुळे जराही उशीर न करता एक कप चहा घेतला आणि मी रेडी झाली आहे शूटसाठी. आणि हो, हेच ते देव ज्यांची तपश्चर्या मी इतके दिवस करत होते आणि ज्याने आज मला वरदान स्वरूपात हे सर्व काही दिलंय. यांची कृपा जर अशीच राहिली तर लवकरच तुम्हाला देखील पाहायला मिळेल बरं का. शूटच्या गडबडीत आमच्या चहाचा सोहळा मात्र कधीच संपत नाही. चहा म्हणजे ऊर्जा आणि गप्पांचा तो अट्टळ साथीदार. त्यानंतर घरी आले. घरी येताच आईच्या हातचे गरम गरम धपाटे. घरी आल्यानंतर हेच काय ते सुख असतं. त्यानंतर एका मनी स्कॅम कॉलर सोबतच स्कॅम केला. आज आई ब्लाऊजवर आरी वर्क करत होती. मी म्हटलं मलाही शिकव ना जरा, म्हणून थोडा प्रयत्न केला. पण आईच्या हातातली कलाकुसर अजूनही अनमॅच्ड आहे. पण थोडंसं जमतंय बरं का मलाही. पण शेवटी काम मात्र आईनेच पूर्ण केलं. संध्याकाळी परत चहा. पण नजर मात्र दाराकडे होती कारण आमच्या या नवीन कपबोर्डची आज डिलिव्हरी येणार होती. आमच्याकडे कोणतीही नवीन वस्तू आणली की त्याची पूजा व्हायलाच पाहिजे. खरं तर हे कपबोर्ड आईच्या टेलरिंगच्या वस्तू ठेवण्यासाठीचं होतं, पण याचा मिरर हा फक्त माझ्यासाठी असणार आहे.